सोपस्या टेक चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. चला आजपासून आपण सुरू करूया महाभारताच्या गोष्टी. तर महाभारताची सुरुवात कशी झाली? एक खूप सुंदर गोष्ट आहे. खूप खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे. एक खूप शांत आणि पवित्र जंगल होतं. त्या जंगलाचे नाव होते नैमिष्यारण्य. नैमिष्य अरण्य. त्या जंगलामध्ये खूप सारे ऋषी राहत होते. ते ऋषी ध्यानधारणा करायचे, तपश्चर्या करायचे. ते हे सगळं कशासाठी करत होते? ते जगाचा आणि जीवनाचा अर्थ समजून घेण्याचा ते प्रयत्न करत होते. एके दिवशी काय झाले, त्या जंगलामध्ये एक खास ऋषी आले. त्यांचे नाव होते उग्रश्रवा. पण सगळे त्यांना सौती ऋषी म्हणूनच ओळखत होते. ते एक महान कथा कथनकार होते. त्यांचे वडील लोमहर्षण ऋषी खूप ज्ञानी होते आणि सौती ऋषींनी त्यांच्याकडून खूप पुराण कथा शिकलेल्या होत्या. त्यातील सर्वात मोठी आणि खास गोष्ट म्हणजे महाभारत. सौतींनी ऋषींना नम्रपणे वंदन केले. त्या ठिकाणी प्रमुख ऋषी होते शौनक, जे खूप वर्षापासून तपश्चर्या करत होते. त्यांनी सौती ऋषींचे प्रेमाने स्वागत केले आणि त्यांना म्हणाले, आम्हाला एखादी चांगली ज्ञान देणारी गोष्ट सांगा ना. त्यावर सौती ऋषी आनंदाने म्हणाले की मी तुम्हाला महाभारत सांगतो, महाभारताच्या कथा सांगतो. ते म्हणाले, ही कथा व्यास ऋषींनी लिहिलेली आहे. त्यांनी ती गणपती बाप्पांकडून लिहून घेतलेली आहे आणि त्यात जगातल्या सगळ्या ज्ञानाचा खजिना भरलेला आहे. ही कथा देव, ऋषी, राजा, राणी, पांडव, कौरव यांच्यावर आहे. यात धर्म, नीती, साहस, मैत्री आणि प्रेम यासारखे अनेक सुंदर 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 धडे आहेत. ऋषी खूप उत्सुक झाले ती कथा ऐकण्यासाठी आणि सौती ऋषींनी कथा सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की सुरुवातीला सृष्टी कशी तयार झाली, ही त्यामध्ये एक गोष्ट आहे. एक दिव्य असं अंड तयार झाले, त्यातून ब्रह्मा, प्रजापती आणि इतर अनेक देव तयार झाले. त्यातून अनेक ऋषी तयार झाले, प्राणी तयार झाले. सृष्टीमध्ये दिवस, रात्र, ऋतू, वेळ आणि सगळे नियम तयार झाले. हे सगळं महाभारत या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे. सौती ऋषींनी सांगितले की महाभारत म्हणजे ज्ञानाचा समुद्र आहे. हा ग्रंथ वाचल्याने अज्ञान दूर होते आणि माणसाला चांगलं कसं वागावं हे समजतं. यानंतर सौती ऋषींनी सांगितले की ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे. जशी माझ्या गुरूंनी मला सांगितली तशीच मी ही कथा तुम्हाला सांगणार आहे. पुढे त्यांनी कथा सुरू केली. त्यांनी सांगितले की महाभारतामध्ये पांडवांची गोष्ट आहे. पांडव म्हणजे 5 भाऊ. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे सर्व राजा पांडू आणि त्यांच्या राणींनी देवतांकडून मिळवलेले पुत्र होते. कारण पांडव कारण पांडू राजा एका शापामुळे स्वतः पिता बनू शकत नव्हते. पांडव आणि कौरव हे एकत्र गुरुकुलात शिकले. पण कौरवांना पांडव आवडत नव्हते. त्यांना पांडवांचा द्वेष वाटायचा आणि याच देशातून पुढे महाभारताचे महान युद्ध घडते. पण या युद्धाआधीची ही कथा आपल्याला शिकवते की धर्म, ज्ञान आणि चांगुलपणाने माणूस महान कसा बनतो. महाभारत ही फक्त एक युद्धाची गोष्ट नाही, ती शौर्य, मैत्री, ज्ञान आणि नीतीची गोष्ट आहे. चला तर मग आपण पुढच्या सिरीज मध्ये ही महाभारताची कथा जाणून घेऊ. ही फक्त आपण महाभारताची कथा म्हणजे काय हे सर्व बघितलं. यानंतरच्या पुढच्या सिरीज मध्ये आपण बघूयात की महाभारताची गोष्ट म्हणजे काय. चला भेटूया लवकरच. थँक यू.